हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. चला तर आज काय नवीन तर हो काही छान. इथं बघा मी खणाचा कपडा घेतला, त्याचं काही युनिक आपण शिवणार आहोत. इथं बघा मी फॉलचा असं एक पोस्टर घेतलेला आहे, कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. कॅनव्हास पेपर आपल्या सगळ्यांकडे असतो. इथं खणाचा बघा मी कपडा घेतलेला आहे. तर चौकोन आकाराचा घेतले आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा त्याचं माप किती घेतलेलं. आपण छान बघा खण रांगोळी बनवणार आहोत, रेडीमेड म्हणजे छान असं. तर इथं बघा मी 6.5ची उंची घेतलेली, 6.5 उंची, रुंदी 6.5ची, म्हणजे एकसारखा चौकोन होणार आहे. हो का. तर मी दोन खणाचे खालून कपडा आणि कॅनव्हास पेपर असं घेतलेला आहे. इथं बघा मी हा दुसरा एक कॅनव्हास घेतलेला आहे, ब्लाऊज घेतलेला आहे आणि छान असे लेस घेतलेले आहे. तर आपण छान इथं खण रांगोळी कट करणार आहोत. त्यासाठी बघा मी इथं पोस्टर घेतलेलं आहे. पोस्टरची डबल घडी करून घ्यायची. छान असं आपण घरगुती साहित्याने एकदम छान असं बघा खण रांगोळी करणार आहोत. आता गौरी गणपतीसाठी वगैरे छान बघा, जेवढं तुम्हाला उंची पाहिजे असं उंची घेऊन पान शेप देऊन घ्यायचा व्यवस्थित. बघा असं पान शेपमध्ये खालनं थोडंसं अंतर ठेवायचं, अर्धा इंच व्यवस्थित बंद बाजूकडनं, आणि व्यवस्थित बघा पान शेप देऊन घ्यायचा असा. तुम्हाला जो पाहिजे तसा शेप देऊन घ्या. आपण त्याचं कट करून घेणार आहोत. हे पोस्टरचं माप काढायचं म्हणजे एकसारखे आपले तयार होतील असं पान शेप, म्हणजे मागे पुढे होणार नाही. छान असं बघा खण रांगोळी आपण बनवणार आहोत. एकदम म्हणलं आता गौरी गणपती येते, त्यासाठी म्हणलं छान असं बघा खण रांगोळी बनवावी. आपल्याला जरी डिझाईन वगैरे म्हटलं किंवा आपल्याला समय वगैरे ठेवायची म्हटलं तरी चांगलं आहे. त्याच्यावरती मी छान वगैरे नाव वगैरे तुम्हाला सगळं लिहून दाखवणार आहे, तर व्हिडिओ डिटेल बघा. हो का. आता हे छान असं बघा व्यवस्थित मी आहे अशा शेपमध्ये मी कट करून घेतलेलं आहे. हो का. अशा शेपमध्ये असं कट करून, जरी तुम्हाला हवं असल्यात वेगळ्या शेपमध्ये कट केलं तरी चालेल. तर हो असं कट करून झालं. आता बघा 4 पदरी मी कॅनव्हास डबल घडी करून ठेवलेलं आहे. आपण बघा आता व्यवस्थित बघा असं डबल घडी करून घ्यायचे. व्यवस्थित असं डबल घडी करून ठेवायचं. आणि हा बघा डिझाईनचा शेप आपण कट केलेला तसा व्यवस्थित ठेवून त्याच्यावर आखून घ्यायचं, म्हणजे आपण त्या आहे ना कट करून घेणार आहोत. कॅनव्हास पेपर वापरला म्हणजे कॅनव्हास पेपरनं बघा छान असं एकदम हे छान असं बघा कडक वगैरे राहतं आणि फिनिशिंग वगैरे छान येतं. आहे या शेपमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. व्यवस्थित असं कट करून घ्या. तुम्हाला हवं आहे ते हे जर करू शकता. जरी तुमच्याकडे खणाचा कपडा नसेल, तुम्ही वेगळ्या अशा रंगाचं तरी केलं तरी चालेल. पुढं मी तुम्हाला दाखवते. आणि इथं मग ॲक्रिकल कलर म्हणून मी असा बघा वापरलेला आहे. त्याचं मी नाव वगैरे लिहिलं. आपल्याला जरी स्वस्तिक काढायचं असलं किंवा गणपतीचं वगैरे त्याच्यावर काढायचं असेल ना, तर ते छान आता बघा ट्रेंडिंग चाललेलं आहे. तर मी तुम्हाला पुढं दाखवते. आता हे बघा 2 असे कट करून झाले, तर मधनं व्यवस्थित असं कट करून घेतलेले आहेत. आता हे 2 शेपमध्ये झालेले आहे. आपल्याला 4 करायचे आहेत, तर असे दुसरे 2 अजून कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्या त्रिकोणी ह्याला 4 साईडनं असे लावायचे आहेत. आपण त्रिकोणी शेपमध्ये असं छान असं खण रांगोळी बनवणार. इथं बघा मी ही खणातलंच राहिलेलं ब्लाऊज पीस होता, त्याचा मी बघा असं प्लेनवाला कपडा घेतला. त्या मापावरच आपण बघा छान तुकडे कट करून घेणार आहोत, म्हणजे एकसारखे खालून वरून सेमच आपण लावणार म्हणून असे एकसारखे बघा आपण कट करून घेणार. एकसारखे म्हणजे जरी पहिलं तुम्ही शिवून घेतलं आणि कट केलं तरी चालेल. हो का. असं कपडा घ्यायचा. आपण 4 घेणार, तर खालून वरून आपण ब्लाऊज एकच कपडा राहणार, मध्ये कॅनव्हास लावणार आहोत. हे बघा असं सगळं झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो का लेस वगैरे सगळे घेतलेलं आपण टिचिंग करणार. तर हो का असा मी ॲक्रिलिक कलर घेतलेला आहे. हा व्हाईट कलरचा आहे. ह्याचं नाव वगैरे लिहिण्यासाठी किंवा आपल्याला गणपती वगैरे काढण्यासाठी ह्याचा छान उपयोग होतो. तर मी तुम्हाला पुढे दाखवते. तर चला. हो का. ब्रश वगैरे असा छोटा घेतलेला आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू पुढे. आता टीच करायला सगळ्यात अगोदर बघा पहिल्यांदा खणाचा कपडा आहे तो उलटा सव्वाचा बघून घ्यायचा. व्यवस्थित असं ठेवायचं. हो का. असं व्यवस्थित सरळ बाजू एका वेळ ठेवायची आणि व्यवस्थित खणाचे कपडे दोन्ही एकसारखे एकावर ठेवायचे आणि वर कॅनव्हास ठेवायचा किंवा खाली ठेवला आणि त्याच्यावर खणाचे कपडे दोन्ही ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची. शिलाई करताना तिन्ही साईडला फक्त शिलाई करायची, एक बाजू ओपनच ठेवायची, ते जेणेकरून आपण त्यातनं बाहेर काढणार. आणि परत मग पुढं तुम्हाला दाखवते पॅक कसं करायचं. जेवढं आपलं शिलाई मार्जिन पाहिजे ना तेवढं असं घ्यायचं. जरी तुम्हाला हवं असल्या मोठी रांगोळी करायचं तुम्ही मोठी साईजमध्ये घेतलं तरी चालेल. माझ्याकडे एवढा तुकडा तुम्हाला म्हणलं त्याला म्हणलं त्यातनं छान असं उपयोग करूया म्हणलं. तर असं मी व्यवस्थित असं टिच करून घेतलेलं आहे. टिच करून झालं बघा. एक्स्ट्रा असेल ते कट करून घेतलेलं आहे. तर बघा असं जरा कट करून घेऊया या साईडनं. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं, हलकंसं घ्यायचं जेणेकरून आज शिलाई जाऊ नये. आणि आता 2 बाजू आहेत बघा, ती मग खणाच्या कपड्याच्या दोन्ही बाजू एकत्र बाहेर काढायच्या.
कॅनव्हास पेपर आत गेला पाहिजे असं बघायचं आणि व्यवस्थित बघा असं सारून घ्यायचं आत व्यवस्थित. आणि व्यवस्थित बघा असं जरी तुम्हाला चौकोनी शेपमध्ये ठेवायचं, चौकोनी शेवा किंवा त्रिकोणी, जर तुम्हाला ज्या शेपमध्ये ठेवायचं आहे ना त्या शेपमध्ये ठेवताना मग तसं ती तुम्हाला पेंटिंग करावं लागणार. म्हणजे चित्र काय वगैरे तुम्हाला गणपतीचं काढायचं किंवा रांगोळी काढायचं ठेवायला लागणार. तर आता बघा हे झालेलं आहे. तर हे आतल्या साईडला असं सारून व्यवस्थित आपण टिच करून घेऊया. व्यवस्थित बाहेर काढलेलं आहे. व्यवस्थित कपडा दोन्ही व्यवस्थित आत धरायचं, सारून घ्यायचं आणि त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची. आता मी ते त्रिकोणी शेपमध्ये करत नाही मग मी त्रिकोणी तशीच मी पेंट केलेलं आहे. जरी तुम्हाला गोल शेपमध्ये करायचं तर मग तसं हे करा. आणि जरी चौकोनी ठेवायचं तर मग तसंच तुम्ही काढताना ते डिझाईन काढून घ्या. व्यवस्थित असा आत सारायचा कपडा व्यवस्थित, जेणेकरून धागे वगैरे कुठे निघणार नाहीत. असं व्यवस्थित सारायचं. आणि जरी का असं नाही गेलं तर कसं व्यवस्थित सारायचं आणि व्यवस्थित छान असं टिच करून घ्यायचं. का छान असं झालेलं आहे आपलं चौकोन. आता असं ठेवलं तर त्रिकोण असं होणार आहे. तर बघा आता इथं मी डबल घडीचा ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे. त्याच्यावर बघा मी कॅनव्हास ते फुल केलेलं ठेवलेलं आहे. त्याच्या साईडनं आपण शिलाई करून घेऊ. शिलाई करताना खालच्या साईडने जास्त करायची नाही, कारण तिथं आपल्याला थोडंसं ओपन ठेवायचं आहे देठाच्या साईडला, म्हणजे आपण त्यातनं बाहेर असं काढणार आहोत. जसं आहे त्या शेपवरनं आपण स्टिच करून घेणार आहोत. ठेवताना पण बघा ब्लाऊज एकावेळी ठेवलेला आहे, म्हणजे सरळ बाजू आतल्या साईडला गेलेला आहे, जेणेकरून सरळ बाजू बाहेर आली पाहिजे. आणि व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. स्टिच करताना आपण जास्त कोण्यावरती शिलाई द्यायची नाही, जेणेकरून आपल्याला ते बाहेर काढायचं आहे. त्यामुळे असं व्यवस्थित आतल्या साईडनं वाटलंच तर शिलाई माझी तुम्ही जास्त घ्या. आणि असं व्यवस्थित आहे त्या शेपमध्ये छान असं बघा टिच करून घ्यायचं. तुम्हाला हव्या त्या कपड्याचं घेतलं तरी चालेल आहे, किंवा तुम्हाला जरी वेगळा शेप पाहिजे वेगळा शेप घेतला असेल तर चालेल. जरी माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जरी नवीन नवीन काही कटिंग बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. हो का छान असं बघा. आता ते शिलाई करून झाले तर ते बघा आता आपण कट करून घेऊया. एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. आता बघा कट करून झालेलं आहे आपलं. तर आपण चला आता दुसरं पण असंच बनवायला घेऊया. हो का असंच सरळ बाजू मी एका वेळेस ठेवून बघा असं टिच करून घेणार आहे. दुसरं असे आपण 4 एकत्र कट करून घेणार फुलं, म्हणजे आपल्याला पानांचा शेप म्हणजे आपल्या 4 साईडने व्यवस्थित लावता येईल. कारण हा त्रिकोणी किंवा चौकोनी लावायचं म्हणजे 4 आपल्याला असे घ्यायला लागणार आहेत. आहे त्या शेपमध्ये व्यवस्थित बघा असं कट करून घ्यायचं. छान असं बघा व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं. शिलाई जास्त पण टोकावरती द्यायची नाही. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघते ना त्यांच्या सगळ्यांसाठी मी मनापासून आभारी आहे. असेच प्रोत्साहन देत जा. आणि छान असं बघा व्यवस्थित बघा कपड्या साईडचा कट करून घ्यायचा. आणि जिथं आपण व्यवस्थित असं बघा मधल्या साईडला ना असं कट देऊन घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित कपडा बाहेर येईल, जेणेकरून मागे पुढे होणार नाही. आता बघा असं एकत्र आपण 4 करून घेतले, 2 करून घ्यायचा, दुसरे 2 असेच करून घ्यायचे. मग पुढे दाखवते काय करायचं. चला म्हणलं गौरी गणपती येते त्यासाठी म्हणलं काय छान असं काहीतरी युनिक करावं म्हणलं. तर आता बघा ओपन करायचं आहे. ओपन करताना पण बघा कॅनव्हास आत गेला पाहिजे तसं करायचं. तर बघा हे पुढच्या मी पाकळीच्या साईडने व्यवस्थित असं एक कपडा धरायचा, दोन्ही कपडे एकसाथ धरायचे. एक कपडा कॅनव्हास करून एक कपडा असा धरायचा आणि हो का असं आत सारून घ्यायचं, जेणेकरून दोन्ही ब्लाऊज बाहेर आले पाहिजेत आणि कॅनव्हास आत गेला पाहिजे, म्हणजे सरळ बरोबर असं व्यवस्थित बघा सारून घ्यायचं. आणि दोन्ही ब्लाऊजच्या मधून व्यवस्थित असं काढून घ्यायचं बाहेर. जरी वाटलं तर तुम्ही कशाच्या साह्याने जरी असं काढून घेतलं तरी चालेल, म्हणजे आपलं एकसारखं होईल फिनिशिंग होईल. जास्त टोकदार घेतलं तरी हळू व्यवस्थित काढून घेते, जेणेकरून कुठं टोका वगैरे व्यवस्थित निघावं. असं व्यवस्थित बघा असं सारून घ्यायचं. आता हे बघा काढून झालेलं आहे व्यवस्थित. आता दुसरं पण असंच काढायला घेऊया. फक्त धरताना एक करायचं की म्हणजे एकच ब्लाऊज पीस चा तुकडा धरायचा असं व्यवस्थित, म्हणजे कपडा धरायचा आणि व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचा. दोन्ही जर एकसाथ धरले ना तर कॅनव्हास बाहेर येईल, ब्लाऊजचा कपडा एकाच जाईल. बघा असं 4ही असं एकसाथ बनवून झालेलं आहेत. बघा व्यवस्थित असं छान असं बनवून झालेलं आहे. आता बघा आपण छान असं लेस लावायला घेऊया त्याला. तुम्हाला हवे असतात लेस लावा किंवा नाही लावलं तर चालेल. तुम्ही ह्याच्यावर जरा प्रेस केल्या ना तर एकदम व्यवस्थित असं बसलं जाईल. व्यवस्थित मी असं बघायला जरा लेस लावून घेणार, जरा म्हणलं वेगळं काहीतरी करावं म्हणून.
जरी तुम्हाला असं बनवायचं असेल ना तर तुम्ही नक्की बनवा, कारण आता गणपती वगैरेसाठी छान असं बघा आपण रांगोळी वगैरे म्हणून साठी छान ठेवू शकतो किंवा दिवा वगैरे ठेवण्यासाठी पण असं छान होणार आहे. जरी तुम्हाला असं जरी वेगळं काही डिझाईन करायचं असेल ना तर त्यासाठी पण छान असं बघायचं होणार. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. जरी ह्या शेपमध्ये नसेल तुम्ही वेगळ्या शेपमध्ये जरी कट केलं तरी चालेल. आणि तुम्ही पण असं छान बनवा. बघा छान असं बघा व्यवस्थित आहे त्या शेपवरनं लेस लावून घ्यायची. छान असं बघा व्यवस्थित असं टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला लेस नसेल लावायच्या तर तुम्ही मधून जरा अशा व्हाईट वगैरेचे आपल्या पानांना कसा शेप असतो असं त्या जर तुम्ही शिलाई केली तरी चालेल. बघा छान असं दुसरं मी लगेच तिथं ठेवलेलं आहे त्या शेपने व्यवस्थित बघा टोकावरती जिथं आहे ना तिथं व्यवस्थित असं लेस जरा दुमडून घ्यायची. आणि घेताना मी नाजूक लेस घेतलेली आहे. जरी तुम्ही मोठं फुल केलं का तर मग मोठी जरा लेस घेतली तरी चालेल, पण मी छोटंसं इथं पानाचा शेप केलेला आहे म्हणून मी छोटीच लेस घेतलेलं आहे. व्यवस्थित बघा असं चारही आपण पाकळ्यांना व्यवस्थित छान असं बघा लेस लावून घेणार आहोत. तर बघा व्यवस्थित असं लेस व्यवस्थित असं ठेवायची. फक्त लेस सरळ बाजू आली पाहिजे व्यवस्थित वरती असं करायचं. व्यवस्थित बघा असं टिच करून घ्यायचं बरोबर, म्हणजे एकसारखं. व्यवस्थित वाटलं ना कोण्यावरती आले तरी दाब असा उचलायचा आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचा. फिरवताना पण व्यवस्थित तिथं लेस जरा फोल्ड करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपलं व्यवस्थित फिनिशिंगला येईल. आणि व्यवस्थित बनवल्यावर पण आपल्याला वाटेल बाबा किती छान आपण बनवलेलं आहे. एखादं काही युनिक शिवलं आपल्याला वाटतं बाबा किती छान बनवलं आहे. आपल्याला त्याला खूप एक्साइटमेंट असते बाबा आपण बनवलं आहे छान, बाबा आपण छान असे डिझाईन करूया वगैरे किंवा गणपतीच्या पुढे ठेवूया छान. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा. बघा छान असं बघा लेस व्यवस्थित लावून घ्यायची एकसारखी. मी एकसारखीच बघा लेस बारीक साईजची वापरलेली आहे, म्हणजे व्यवस्थित लावता येईल आणि व्यवस्थित करता येईल. व्यवस्थित बघा असं लावून झालेलं आहे. जरा वेळ लागतो कारण ते दुमड वगैरे करायला, पण शेवटी बघा किती छान वाटणार. बघा छान असं बनवून झालेलं बघा किती छान वाटत आहे. तर आता बघा दुसरी पण आहे, तसे 2 बनवून घेतले. तर बघा 4ही बनवून झालेलं आहे. इथं बघा मी आता आपण जो चौकोनी शेप घेतलेला तो घेतलेला आहे. आता त्याला बघा आपण असं जोडणार आहोत. जोडताना पण एक करायचं, म्हणजे आता बघा हे आतल्या साईडला व्यवस्थित दुमडून घ्यायची, म्हणजे सरळ बाजूकडं असं व्यवस्थित लेसच्या वरच्या साईड असं दुमडायचं आणि आत सरकवायचं. जेवढं तुम्हाला असं पाहिजे ना तेवढं अंतरावर ठेवायचं आणि त्रिकोणी असं व्यवस्थित किंवा चौकोन असं तेवढं स्टिच करून घ्यायचं. बघा म्हणजे शिलाई वगैरे कुठेच दिसणार नाही आणि फिनिशिंग वगैरे पण छान दिसेल. जरी वाटलं ना बाबा जरी तुम्ही पूर्ण साईडने व्यवस्थित शिलाई देऊन जरी ओपन केल्यावरती ना कपडा फुल करताना अशी जरा आतनं तुम्ही फुगा वगैरे काढून घेतला तरी चालेल. जरी वाटतंय ना बाबा की आपल्याला कुठं गुढी वगैरे येण्याची शक्यता आहे तरी तुम्ही तसं नक्की करा, म्हणजे व्यवस्थित येईल. पुढं नाव वगैरे लिहिताना कोणतीच अडचण येणार नाही. तसं बघा आता दुसरं हो का व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. जोडताना व्यवस्थित बघा असं फोल्ड करायचं, म्हणजे जेणेकरून धागे वगैरे निघणार नाही. फिनिशिंग वगैरे दोन्ही साईडनं पण एकसारखं येईल. तर का असं छान बघा असं चारी साईडने लावून झालेली पाकळ्या. तर आता बघा आपण लेस लावायला किंवा मी साईडने लेस लावणार आहे. रेड कलरची लेस घेतलेली आहे बघा. पहिले टोकात आहे अशी ठेवायची, परत ना पुढं शेवटी मग फोल्ड करायची. तर आहे अशी व्यवस्थित ठेवायची, नको असं चौकोनानं लावून घ्यायचे. चौकोनानं वळवताना व्यवस्थित लेस बघा अशी जरा फोल्ड करायची, म्हणजे व्यवस्थित लागली जाते. जरी तुम्हाला जाडवर लेस लावायची लावा किंवा नाही लावली तरी चालेल, तसं काही नाही. आणि जरी तुम्हाला वाटतंय बाबा की जरा जाड बॉर्डरवर लावायचे तरी लावली तरी चालेल, किंवा छान आता पान शेपमध्ये वगैरे अशा त्रिकोणी शेपमध्ये पण गोल्डनची आहे अशी लावली तरी चालेल. हो का छान असं बघा व्यवस्थित लावून घ्यायचं पूर्ण साईडला, म्हणजे चारी साईडने व्यवस्थित असं. जरी तुम्हाला चौकोनी जरी असं ठेवायचं असेल ना रांगोळी, तर मग तुम्ही चौकोनीच लिहिताना ते नाव वगैरे लिहा. आणि जरी तुम्हाला त्रिकोणी करायचं असेल तर मग त्रिकोणी करा, कारण एकदा नाव लिहिलं की मग आपल्याला जे आहे त्या शेपमध्येच ठेवलं जाणार आहे. त्रिकोणी शेपमध्ये केले परत चौकोनी आपल्याला ठेवता येणार, किंवा चौकोन केलं तर त्रिकोणी ठेवता येईल. त्यामुळे अगोदर तुम्हाला कसं हवं आहे असं व्यवस्थित ठेवून मगच त्याच्यावरती छान असं आपण पेंट करणार आहोत. बघा छान असे बघा आपली लेस लावून झालेलं आहे.
पूर्ण साईडला. चला म्हणलं काहीतरी युनिक करूया, म्हणलं शिल्लक राहिलं थोडंसं माझ्याकडे खणाचा कपडा होता, म्हणलं मग चला म्हणलं त्याचं काहीतरी म्हणलं बनवूया आणि छान व्हिडिओ पण करूया, म्हणलं काहीतरी युनिक. म्हणलं मला गणपतीसाठी तर बनवायचंच होतं म्हणलं काहीतरी युनिक. हो का, छान असं आपलं बनवून झालेलं आहे. जरी तुम्हाला वाटते ना थोडं इकडे तिकडे होते तर तुम्ही प्रेस करा व्यवस्थित त्याच्यानं. इथे बघा मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. तर आता बघा पहिलं चॉकने मी त्रिकोणी शेपमध्ये करणार आहे. तर तुम्ही पहिलं बघा नाव लिहून घेणार, तुम्हाला हवे ते नाव लिहा. मी पहिले बघा श्री लिहिणार आहे असं चॉकने. बघा व्यवस्थित असं श्री लिहून घेतलेलं आहे. खाली बघा ओम लिहिणार आहे. ओम म्हणजे आपलं नुसतं असं ते ओम काढणार आहे आणि पुढं स्वस्तिक काढणार आहे. तुम्हाला जरी वाटलं ना बाबा तुम्ही कुठल्या ह्याचं नाव लिहिलं तरी चालेल, किंवा गणपतीचं वगैरे छोटंसं गणपती काढला तरी चालेल. तुम्हाला हवे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि जरी तुम्हाला तसा कलर जरी तुमच्याकडे व्हाईट कलर नसेल ना तर तुम्ही कुठंही ह्याच्यातनं घेऊन या, तुम्हाला कुठं स्टेशनरीत वगैरे तो कलर भेटून जाईल. ओके, छान असं बघा मी श्रीवर लिहिलेलं आहे. ओम खाली आणि स्वस्तिक काढलेलं आहे आणि बघा छान पाऊलं काढलेले आहेत. तर आता चला पुढं मी तुम्हाला पेंट करायला घेणार. पहिल्यांदा अगोदर बघा वरून असं वरच्या रेषेवर आपण लावून घेणार आहोत. व्यवस्थित फक्त लावताना व्यवस्थित असं घेताना आपण ब्रश छोट्या ह्याचाच घ्या व्यवस्थित, म्हणजे आपल्याला लावता येईल. पहिलं असं काढताना ड्रॉ करून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित लावता येईल. व्यवस्थित असं बघा हे करून घ्यायचं आणि घेताना एक छोटा ब्रश घ्यायचा. तुम्ही जरी हे पेंट आणला का नाही, तुम्हाला कुठल्यासाठी समजा रांगोळीसाठी वगैरे म्हणलं असं वेगळं, किंवा जरी तुम्हाला नाव वगैरे लिहायचं असेल ना तरी छान असं म्हणलं तरी लिहायला येणार आहे. त्यामुळं हे बघा श्री छान असं लिहून झालेलं बघा व्हाईट रंगात किती छान दिसत आहे. मी त्रिकोणी शेपमध्ये असं ठेवलेलं आहे. आता थोडं ओम बघा आहे असं पहिलं असं चॉकने आखून घ्यायचं म्हणजे मागे पुढे होणार नाही. आपल्याला जिथं पाहिजे तसं व्यवस्थित असं लिहून घ्यायचं. आता ओमला पण असंच व्यवस्थित बघा आपण छान ठेवताना टोकदार व्यवस्थित छान ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित छान असं बघा दिसताना पण किती छान दिसते बघा. हे काढलेलं आहे स्वस्तिक. आता बघा खाली मी छोटीशी बघा पाऊलं काढलेलं आहे युनिक, काहीतरी युनिक म्हणजे आपले छान असं डिझाईनमध्ये. तर म्हणलं चला काहीतरी युनिक करूया म्हणलं. तो का व्यवस्थित असं जसं आपण चॉकने केलं आहे त्याच्यावर व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं म्हणजे आपलं एकसारखं होणार आहे. पहिलं चॉकने टिकमार्क केलं म्हणजे कसं होतं एकसारखं होतं, मागे पुढे होत नाही. आणि जरी आता पावलं वगैरे करायला गेलं ना आपण डायरेक्ट काढायला गेलं ना आपल्याला जर चुकलं तर आपल्या काय ना आपण चॉकने टिकमार्क केलं ना आपण जरा हे पण करू शकतो आणि व्यवस्थित असं काढू शकतो. छान इथं बघा पाऊलं काढून झाले. त्याचं आता छोटं छोटं पाऊलं असे काढून घ्यायची. ह्या साईडने पण तसेच काढून घ्यायची. जरी वेगळे पण रंग असतात ह्यातले पण तुम्हाला जर गोल्डन पाहिजे गोल्डन असतो, रेड ग्रीन असं पाहिजे असे रंग असतात. आणि काही जास्त महाग वगैरे नसतं. आपल्याला 2-3 कलर आणून ठेवले आपलं असं युनिक काय करायचं म्हणलं का नाही छान बघा त्याचा उपयोग होतो. आता बघा छान असं बघा हे करून झालेलं आहे. जरी साईडनं तुम्हाला वाटले ना तर तुम्ही साईडनं पण छान अशी छोटीशी डिझाईन वगैरे करू शकता तुम्हाला हवे त्या रंगामध्ये, किंवा आपलं व्हाईट रंगाने केली तरी चालेल साईडनं. त्याच्यानं जरी वाटलं ना फेंट झाले तर तुम्ही परत जरा असं डार्क केलं तरी चालेल. असं व्यवस्थित हो कसं डबल घेऊन डार्क करून घेतात बघा किती छान आपलं फायनली आपलं छान झालेलं पाऊलं वगैरे काढून छान असं बघा युनिक काहीतरी केलेलं आहे. तो का साईडनं मी साईडच्या पाकळ्यावरने पण छोटे छोटे बघा टिपकं दिलेलं आहेत. जर युनिक साईडनं पण जरा छोटीशी डिझाईन काढलेली आहे असं बघा. तर छान बघा झालेलं आहे फायनली किती छान आपलं. तर चला मी पुढं तुम्हाला दाखवले देवघरात ठेवून बघूया आपण किती छान वाटत आहे. युनिक काहीतरी बघा फिनिशिंग वगैरे बघा शिलाई वगैरे सगळी आत गेलेलं आहे. एकदम घरगुती साहित्यातनं आपलं लेस वगैरे आपल्याकडे असते आपल्या थोडंसं कपडा असतो त्यातनं छान असं मी शिवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि जर अजून काही याचं कटिंग बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. जरी तुम्हाला वेगळं नाव लिहायचं असतं वेगळं नाव लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्ही ज्या कुठल्याही तुम्ही देवाचं वगैरे नाव लिहा किंवा वेगळी डिझाईन काढली तरी चालेल. चला तुम्हाला दाखवते देवघरात कसं आपण ठेवलेलं आहे. बघा छान बघा मी असं देवघरात व्यवस्थित छान असं ठेवून घेतलेलं आहे. बघा किती छान वाटत आहे. तुम्ही असं बनवून ठेवलं घाई रांगोळी नाही काढायला झाली तर तुम्ही असं नक्की ठेवू शकता का युनिक
वगैरे काही करायचं ना, काही जरी पूजा वगैरे असेल ना तरी असं तुम्ही केलं तरी चालेल, त्यासाठी पण छान उपयोग होतं. तो बघा अजून तुम्हाला दाखवते ह्याचा छान बघा काय अजून एक छान बघा उपयोग काय होणार आहे. जरी तुम्ही असं कुठे पण बघा आपलं हे असेल का नाही, जरी आपलं जरी हळदी कुंकवाचं तुम्ही असं ठेवून त्याच्यावर छोटीशी पंते वगैरे ठेवली तरी चालेल. बघा किती छान वाटत आहे. किंवा असं दिवाळी वगैरेसाठी पण तुम्ही असे रांगोळी बनवते छान वाटेल. बघा किती छान वाटते. बघा किती छान खण रांगोळी वाटत आहे. तुम्ही असे नक्की ट्राय करा. छान मी देवघरात ठेवून दाखवलं. चला आपण विठ्ठल रुक्माईची पण त्याच्यावरती मूर्ती ठेवून बघा किती छान आहे. असं काही एकादशी वगैरे तुम्ही असं काही युनिक करायचं म्हटलं तर तुम्ही नक्की असं ट्राय करू शकता. तर हो का तुम्हाला दाखवते बघा विठ्ठल रुक्मिणी ठेवल्या ते. तर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. चला बाय बाय. पुढल्या व्हिडिओ भेटू. धन्यवाद.